ज्यांच्या नावानं केवळ माफियाच नव्हे तर आमदार, मंत्री आणि कामचोर अधिकाऱ्यांच्याही मनात धडकी भरली जाते, अशा तुकाराम मुंडेंची आपल्या खात्यात बदली होणे म्हणजे जणू काही मंत्र्यांना आपल्याला मिळालेली पनिशमेंटच वाटावी। कदाचित तुकाराम मुंडे आपले सामान कपाटात न ठेवता बॅगेतच ठेवत असावेत, कारण कधी सरकारचा बदलीचा आदेश येईल आणि येऊन झोला घेऊन जावं लागेल काहीच सांगता येत नाही। ज्या व्यक्तीने आपल्या शासकीय कारकिर्दीत एवढ्या किंबहुना त्यापेक्षा जास्त केवळ बदल्याच अनुभवल्या असतील, तो व्यक्ती अजून करणार तरी काय। परंतु यातही तुकाराम मुंडेंनी मिळेल त्या संधीचं सोनं करून दाखवलंय। जो विभाग मिळाला त्यात कामाचा धडाका लावला। महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात जेव्हा जेव्हा एखाद्या प्रामाणिक आणि तडफदार अधिकाऱ्यांचं नाव घेतलं जातं, तेव्हा तुकाराम मुंडे हे नाव अव्वल स्थानी येतं। अन्न व औषध प्रशासनाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या 2 आठवड्यात राज्यभरात 203 हून अधिक धाडी टाकून 102 हून अधिक जणांना बेड्या ठोकल्यात। या कारवाईत त्यांनी करोडोंचा प्रतिबंधित गुटखा आणि भेसळयुक्त साठा जप्त केलाय। मुंडेंचा हा धडाका नवा नाही। ते ज्या ज्या विभागात गेले तिथे त्यांनी भेसळखोरांना मुळात सगट उपटून टाकलंय। तुकाराम मुंडेंची कारकीर्द म्हणजे केवळ बदल्यांचा खेळ नाही, तर त्यांनी प्रत्येक पदावर असताना घेतलेले धाडसी निर्णय, सत्ताधारी आणि माफियांच्या लॉबीला बसवलेली खीळ आणि आज आपण ज्या क्षेत्रात डोकावून पाहाल तेथे आपल्याला माफिया राज दिसतंय। याला सत्ताधाऱ्यांसह स्थानिक नेत्यांचा वरदहस्त असल्यानं अधिकारी देखील कारवाईला धजावत नाहीत। तुकाराम मुंडे हे रसायन काहीसं मात्र वेगळे, जे सत्ताधारी मंत्र्यांना भीक घालत नाही, त्यांच्या पुढे माफिया की झाडकी पत्ती या समान सगळे आहेत। तुकाराम मुंडेंची सोलापूरची कारकीर्द खूप गाजली होती। सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना मुंडेंनी थेट नदीपात्रात उतरून अवैध वाळू माफियांच्या साम्राज्याला हात घातला होता। एका कारवाई दरम्यान त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला, पण ते डगमगले नाहीत। त्यांनी महसूल यंत्रणेलाही शिस्त लावून अवैध उत्खनन रोखले आणि शासनाच्या महसूल कोट्यावधींचा वाढवला। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त असताना त्यांनी शहरातील बड्या नेत्यांच्या आणि विकास कामांच्या बेकायदेशीर बांधकामांवर थेट बुलडोझर फिरवला। जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी वॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला होता। मुंडे आपल्या गळ्यापर्यंत येत आहेत की काय म्हणून सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता, पण जनता मुंडेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली होती। तोट्यात चाललेल्या अनेक खासगी कंत्राटदारांच्या दावणीला बांधलेल्या पुणे परिवहन सेवेचा ताबा मिळताच त्यांनी कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढली, बसेसच्या फेऱ्या वाढवल्या, बेशिस्त कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आणि परिवहन सेवा फायद्यात आणून दाखवली। नागपूर महापालिका आयुक्त असताना कोरोना काळात त्यांनी लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध नियमावली लागू केली, ज्यानं शहराचा मृत्यूदर रोखला। अलीकडेच दिव्यांग कल्याण विभागात असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सवलती लाटणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केले। त्यानंतर आता त्यांची अन्न व औषध प्रशासनात बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी भेसळखोरांविरोधात आपला मोर्चा वळवलाय। अवैध गुटखा, सुट्टे खाद्यतेल विक्रेते, दुधासह तेलात होणारी भेसळ या सर्वांविषयी त्यांनी कारवाईचा धडाका लावलाय। IAS अधिकारी म्हटला की AC, कॅबिन, फाईल्सचा ढीग आणि राजकारण्यांसमोर झुकणारी मान असं चित्र डोळ्यासमोर येतं, पण मुंडे या चौकटीत बसणारे अधिकारी नाहीत। बहुतांश अधिकारी कायद्यातील पळवाटा शोधून राजकीय नेत्यांना किंवा धनधांडग्यांना अनुकूल निर्णय देतात। मुंडे नेमकं उलटे करतात। ते कायद्याचं पुस्तक समोर ठेवून नियमांच्या परिघातूनच काम करतात। दबाव कितीही मोठा असो, फाईलवर चुकीची सही न करणं ही त्यांची खासियत म्हटली जाते। इतर वरिष्ठ अधिकारी उंटावरून शेळ्या हाकतात, मुंडे मात्र स्वतः पहाटे किंवा मग मध्यरात्रीच्या वेळीच धाडी टाकण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचतात। तुकाराम मुंडे स्वतःला राजकारण्यांपेक्षा थेट जनतेला जास्त उत्तरदायी मानतात। यामुळेच त्यांचे जनमानसातील स्थान कोणत्याही मोठ्या नेत्यापेक्षा कमी नाही। 21 वर्षाच्या कारकिर्दीत 25 पेक्षा जास्त बदल्या झालेले तुकाराम मुंडे कुणाही मंत्र्याला आपल्या खात्यात नको असतात। नेते आणि त्यांच्या चेले चपाट्यांना मुंडेंची इतकी भीती आहे की त्यांना गृह, वित्त, महसूल किंवा नगर विकास यांसारख्या मुख्य आणि मलईदार मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातील विभागांपासून दूर ठेवण्यासाठी एक पद्धतशीर व्यूहरचना आखतात। जेव्हा जेव्हा मुंडे एखाद्या महत्त्वाच्या पदावर मोठी कारवाई करतात, तेव्हा तात्काळ त्यांची बदली नियोजन विभाग,
एड्स नियंत्रण प्रकल्प, असंघटित कामगार किंवा मराठी भाषा विभाग यांसारख्या तुलनेने कमी बजेट आणि कमी लोकसंपर्क असलेल्या विभागांमध्ये केली जाते। हे विभाग महत्त्वाचे असले तरी तिथे थेट आर्थिक किंवा राजकीय हितसंबंधांना धक्का लावण्याची संधी कमी असते। अधिकाऱ्याला स्थिरावूनच न देणं ही राजकारण्याची सर्वात मोठी खिळी असते। मार्च 2026 मध्ये त्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली झाली। एप्रिल मध्ये ती रद्द झाली आणि मे 2026 मध्ये त्यांना थेट FDA मध्ये पाठवण्यात आलं। अशा प्रकारे 45 ते 60 दिवसांच्या आत बदल्या करून त्यांचं मनोबल खच्चीकरण केलं जातं। एप्रिल 2026 मध्ये त्यांची मदत व पुनर्वसन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली झाली होती। मात्र तिथे आधीपासून ठाण मांडून बसलेल्या लॉबीने मुंडेंची ती बदलीच रोखली, ज्यामुळे त्यांना तब्बल 1.5 महिना कोणत्याही पदाविना राहावं लागलं होतं। थोडक्यात सांगायचं तर तुकाराम मुंडे हे अशा धारदार तलवारीसारखे आहेत जिचा वापर करायची राजकारण्यांची हिंमत होत नाही, कारण ती तलवार भ्रष्टाचारांवरती चालवताना तिच्या धारेची झळ थेट राजकारण्यांच्या हप्तेखोरीला आणि मतपिढीला बसते। अन्न व औषध प्रशासनात त्यांनी सुरू केलेला कारवाईचा धडाका महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पण प्रस्थापित लॉबी पुन्हा एकदा त्यांची झालेली बदली करण्यासाठी मंत्रालयामध्ये फाईल्स फिरवणार नाही याची खात्री आपण देऊ शकत नाही। राज्यात इतरही अनेक चमको अधिकारी आहेत, परंतु असे चमको अधिकारी केवळ व्याख्यानमालेतील भाषणांपुरतेच मर्यादित आहेत। प्रत्यक्षात कृतीत त्यांच्यातील धमक खूप कमी वेळा दिसून येते। असेही अधिकारी आहेत ज्यांची अनेक वर्षांपासून बदलीही झालेली नाही, त्यांची दुकानदारी अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे। तर दुसरीकडे तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी आहेत जेथे बदली होईल तिथे ते आपली छाप सोडत असतात। मुंडेंची जर गृहसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागात बदली झाली तर ते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात, अशी मागणी आता जनसामान्यांकडून होऊ लागली। आता देवेंद्र फडणवीस सरकार हा निर्णय घेईल का? तुकाराम मुंडेंची नेक्स्ट बदली गृह खात्यामध्ये होईल का, की फक्त झिरवाळांपुरते मंत्री टार्गेटवर घ्यायचे, असेही अनेक चर्चा ज्या आहेत त्या आता सध्या सुरू आहेत। तुकाराम मुंडेंसाठी एक सॅल्यूट तर आपल्याकडूनही बनतो, तुमच्याकडूनही कमेंट सेक्शनमध्ये एक सॅल्यूट तुकाराम मुंडेंसाठी नक्कीच ठोका। जय महाराष्ट्र।